पुण्यातल्या वनस्पतीशास्त्राच्या वरिष्ठ शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। सीबीआयनं चौकशीनंतर पुण्यातून मनीषा मांढरे यांना अटक केली आहे। नीट यूजी 2026 परीक्षेच्या प्रक्रियेत त्या सहभागी होत्या आणि एनटीए कडून त्यांची एक्सपर्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। पुण्यातल्या मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या संभाव्य उमेदवारांशी मनीषा मांढरे यांनी संपर्क साधल्याची माहिती मिळते। 20 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सीनियर टीचर म्हणून काम करतात। बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत। नीट च्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे एनटीए आणि ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या एनटीए बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट एनटीए आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं। त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे याबद्दलची कल्पना ॲज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच नाही। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही आरोपींची घरं एकाच सोसायटीत आहेत। पुण्यातल्या बिबीवाडी परिसरातील गंगा ओशियन पार्क सोसायटीत ए विंगमध्ये आरोपी मनीषा मांढरेंचं 4थ्या मजल्यावर घर आहे, तर बी विंगमध्ये 6व्या मजल्यावर मनीषा वाघमारेचं घर आहे। इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमले। नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातल्या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। सीबीआयनं ही दिल्लीमध्ये अटक केली आहे। बिबीवाडी परिसरामध्ये असलेल्या गंगा ओशियन पार्क नावाची ही जी इमारत आहे या 4थ्या मजल्यावर मनीषा मांढरे नावाची जी महिला राहते, जी पेशानं पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षिका असल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जीवशास्त्र विषय शिकवणाऱ्या लेक्चरर असणाऱ्या सीबीआय कडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे मनीषा मांढरे, ज्यांचा 408 नंबरचा फ्लॅट आपण या ठिकाणी पाहतोय। दिल्लीमध्ये त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। पीव्ही कुलकर्णीप्रमाणे संबंधित लेक्चररनं विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका जी आहे ती तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय होता आणि याच सगळ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर जी कारवाई करण्यात आलेली आहे ती फार महत्त्वाची सांगितली जाते। एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी जी आहे ती सध्या आता सीबीआयच्या रडारवर असल्याचं बघायला मिळते। या सगळ्या चौकशीतून आणखी कोणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।